592 कोटींच्या कामाची वर्क ऑर्डर देऊ नका, स्थायीचे प्रशासनाला आदेश. भूसंपादन 30%चा शासन निर्णय येऊ द्या. पूर नियंत्रण आणि पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामाची 592 कोटींची निविदा दर मान्यतेसाठी स्थायी समिती समोर आलीच पाहिजे, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी लागणारे भूसंपादन आणि 30% निधी देण्याचा शासन जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत ठेकेदारास वर्क ऑर्डर देऊ नये असे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. महापालिकेची स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत महापालिका क्षेत्रातील पावसाळी पाणी निचऱ्याच्या 592 कोटींच्या प्रकल्पावर वादळी चर्चा करण्यात आली. शासनाने या कामासाठी निविदा स्वीकृती पत्र दिले आहे. यामुळे ठेकेदाराने परफॉर्मन्स सिक्युरिटी ते डिपॉझिट आणि एन्व्हायरमेंट डिपॉझिट भरल्यानंतर 592 कोटींच्या कामांना कार्यारंभ आदेश देणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे आणि यावर जोरदार चर्चा झालेली आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2024 प्रमाणे राज्य कानून समितीची मान्यता असल्याने महापालिकेनं लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स द्यावे असे नगरविकास विभागाने मित्राच्या प्रकल्प संचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स महापालिकेनं द्यावे म्हणजे कोणी द्यावे? आयुक्तांनी द्यावे असे म्हटले आहे का? महापालिका म्हणजे कोण असा प्रश्न सभापती आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना केला. महापालिका म्हणजे महासभा, स्थायी समिती सभा असल्याने सभापती माने यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती आणि 10 सदस्यांनी आयुक्तांना पत्र देऊन MRTP संदर्भात विशेष महासभा बोलवण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.